जय हिंद जय महाराष्ट्र रामकृष्ण हरी। हे बघा आज आम्ही आबा मी आगस्ते फुलपगर हे बघा आज आमचे गावचे शिवाजीराव बेंद्रे आंब्याचे बघा पण ते कोरेगावला राहिले आहेत तर ते आजारी आहेत तर त्यांना भेटण्यासाठी कोरेगावला निघालो आहे बघा। आता आम्ही बरेच दिवस झाले कोरेगावला आम्ही गेलो नाही तर बघा आता दाखव। हे बघा हे आगस्ते आणि हे आबा बसलेत। टाका टाका किती टाकायचं बाबा 100चं टाका। एवढं लांब घेतो हा टाक 100चं टाका। हे बघा हे आता ही भीमा नदी बघा या भीमा नदीला पाणी नाही बघा आणि इथं बघा ही माशावाली इथं मासे धरतात बघा पाणी एका डावामध्ये एवढी मासेवाली बघा इथं अशी पाण्याचा ही आता ही नदी भीमा आणि याच्या पुढे गेल्यानंतर कोरेगाव आहे बघा। नदीला बिलकुल पाणी नाही नदीला तिथं पुढं पाणी होतं सांगमावर नाही का पण इथं का पाणी नाही उपसा नाही पण त्या सांगमावर नाही पाणी होतं आम्ही गेलो परदेश आता शिवरात्रीच्या आदल्या दिवशी आपण इकडे भीमा आणि ती पण भीमेचं इकडून पाणी बरंच दिसत होतं ना। हां हे बघा इकडे मासेवाली काय खडक आहे पाणी जाऊन जाऊन कसा खडक झालाय बघा। चला भीमा नदी एकदम थोडी थंड झाली बघा। हे पहा इथे ऊसाची शेती बघा आणि नुसतं पांजेने बघा रस्ता आहे काय रस्ता सापडा ना आम्हाला। हे एकदम जंगल आहे बघा हे कोरेगाव म्हणजे एकदम जंगलसारखं गाव आहे काय रस्ता काय सापडा ना। तर त्या बघा ती आमची बागची गाडी आली बघा सगळी होकाचोक झाली सगळी हे खरंच जंगलासारखे काय रस्ते सापडा काय काय रस्ते लोकांना इथं करतात नवीन माणसं टाकत नाही बा येणे सगळं जंगल आहे बघा काय रस्ताच नाही बघा इथे काय बघा सगळ्या साईडला सगळं जंगल पाणीने जायचं आणि कसं इथं रात्रीचं यायचं की कशी लोक येतात काही समजत नाही बघा या असं बघा या सगळं जंगल हे बघा। आता आम्ही इथं आलो बघा शिवाजीराव बेंद्रे यांचं घर इथे हे कोरेगावला राहतात आणि यांचे थोडे चिरंजीव भारत म्हणून ते आम्ही वर्गमित्र आलो बघा आज भेटण्यासाठी आलो त्यांना पण रस्ता इतका खराब की सगळं जंगल काहीच कळत नाही विचारत मला हेच घर आहे हेच आहे कारण काही इथं कुणीच नाही आहे बघतो चौकशी करू। बेंद्रे यांनी आता ओळखला उठून बसवले हे बघा या अगस्तीत आम्हाला काही ओळखलं नाही तर आता ओळखलं सगळ्यांना। हे बघा आता आम्ही संपूर्ण पाहुण्याच्या गाठी बिठी घेऊन निघालोय बघा आणि इथे संपूर्ण असं आहे पांदी इथे रस्ता इतका खराब आहे तर आमच्या आबा तर की आजारी पडतील पाहिजे कारण मग मी पण कमर सारखं बघा आदळती लईच रस्ता खराब आहे। आता काय सांगायचे लोक इथं कशी वावरत असतील तर त्यांनाच माहिती त्यांना सवय लागून गेली म्हणजे इथं गाडी बघा असे खड्डे काय आता सरकार काय लक्ष देतं इकडे या लोकांचं सगळं ऊस या पांडी काय हे बघा आता या ऊसाचे चालू आहे परत आम्ही आता त्याच रोडने चालू आहे बघा। आम्हाला काय ते वाळके रोड सापडला नाही तिथं
इथं बोर्ड लिहिला पण त्या बाणच फोडून टाकलेला आहे, त्यामुळं काही कळालं. परत आता आम्ही आल्या रोडने चाललोय. आल्या रोडने जायचं नव्हतं पण आता काय इलाज नाही. आता हे काहीच इथं नवीन माणसाला काय रस्ता सापडत नाही. पुढच्या जन्माची निर्मिती असते बरं का. ह्या जन्मात तुम्ही जर ह्या जन्मात भगवंताची चांगली व्यवस्थित सेवा बिवा केली हा. हे बघा आता आम्ही नावऱ्यात आलो बघा. आता आबा गेल्यात पुढं त्यांना बापून ते. आणि आम्ही आता त्यांचा मोबाईल काही चार्जिंग होत नाही घरी, म्हणून बघा इथं ते दुरुस्त करायसाठी थांबलो इथं नावऱ्यामध्ये. तर ते बसलेत. तर मग आणि आता पुढं जायचं आम्हाला. ते बँकेत पण जायचं होतं पण ते बँकेचे मॅनेजरने बोललं होतं पण ते आता म्हणतात नाही आता लय टाईम झाला, शनिवारी बँक बंद झाली असेल तर सोमवारी जाऊ म्हणलं बँकेत. कारण ते मॅनेजर म्हणले जरा बँकेच्या नवीन बँक चालू झाली नावऱ्यामध्ये, व्यंकटेश काय असं बँकेचं नाव आहे ते. बँकेसाठी त्यांनी बोलले म्हणजे या आमच्या जरा माहिती देण्यासाठी. ते आता बंद झाली असेल शनिवार, त्यामुळे आता आम्ही ते कॅन्सल केलं आणि मग आता डायरेक्ट आता घरी निघालो बघा. गणपतराव आज बसल्यात बघा आणि आबांची वाट पाहते. बापू फुलपगर ते काय अजून आले नाही, पुढे गेला त्यांना माहीत नाही.